आत्ताच्या काळात लोक म्हणतात की मोठा बिझनेस करायचा असेल तर मोठी इन्व्हेस्टमेंट लागते. खरंच कितपत पैसा लागतो व्यवसाय करण्यासाठी? की गुंतवणूक हा वेगळा विषय आहे आणि स्किल आहे. व्यवसाय हा एक कला आहे, व्यावसायिक कौशल्य, व्यावसायिक सिस्टम आहे, व्यावसायिक USP आहे आणि लोक व्यवसाय गुंतवणुकीशिवाय होत नाही तर हा विषय आहे. बिझनेस पीपलचं व्यवसाय तुम्ही निवडा आणि पैसा आम्ही उभा करू तर ह्या कन्सेप्टखाली सरकारी योजना आणि बँकांची धोरणं यासाठी कार्यशाळा भरली गेली आणि पहिल्याच कार्यशाळेमध्ये 67 लोकांनी 1,500 रुपये भरून मला ऐकायला. मला व्यवसाय सुरू करायचा आहे पण भांडवल नाही, मी जर तुमच्याकडे आलो तर ती काय तिथनं पुढे प्रोसेस राहील? काय आहे की तुमच्याकडे समजा काहीच भांडवल नसेल तर तुमच्याकडे आधारण प्लॅन आहे तर तुम्ही व्यवसाय करावा असं मला वाटत नाही. सक्सेससाठी कितपत नशीब महत्त्वाचं आहे आणि कितपत मेहनत महत्त्वाची आहे? दोन्ही महत्त्वाचं नाही. मग महत्त्वाचं काय आहे? महत्त्वाचं आहे की मित्रांनो, आजच्या पॉडकास्टमध्ये आपण अशा व्यक्तीला भेटणार आहे ज्याने शून्यातून म्हणण्यापेक्षा मायनसमधून विश्व निर्माण केलं आहे. स्वप्नील पाटील. मंदिराबाहेर कापूर अगरबत्ती विकण्यापासून ते आज लाखो करोडोंचा टर्नओव्हर करणाऱ्या बिझनेस पीपल या कंपनीपर्यंत. मित्रांनो, बिझनेस पीपलच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील 10,000+ उद्योजकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यास बिनव्याजी कर्ज मिळवून दिलं आहे, तसेच मार्गदर्शनही केले आहे. तर मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता या पॉडकास्टला सुरुवात करूया. तुमचं आपल्या विषय उद्योजक पॉडकास्ट सिरीजमध्ये स्वागत आहे. सर, पहिलाच माझा असा प्रश्न राहील, तुम्ही आज सक्सेसफुल बिझनेसमॅन आहे तर तुम्ही सक्सेसकडे कोणत्या दृष्टीने बघता? आता सक्सेसफुल ही परिपूर्ण व्याख्या नाही आहे. माणूस कधीही परिपूर्ण होऊ शकत नाही त्याच्या आयुष्यामध्ये आणि सक्सेसफुल म्हणजे हा एक प्रवास आहे. तर तो व्यावसायिक असू दे, कौटुंबिक असू दे किंवा सामाजिक असू दे, तर यशाची व्याख्या नाही आहे. यश हा एक प्रवासाचा भाग आहे आणि मी नेहमी त्या यशाच्या वाटेवरती चालण्यासाठी प्रयत्नशील राहतो. आपण आता तुमच्या बॅकमध्ये जाऊ की कॉलेजपासून तुमची सुरुवात कशी झाली? कॉलेज म्हणजे मुळात मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10वी झाल्या माझी. तर 9वीपर्यंत जर तुम्ही माझा रेकॉर्ड बघितलं तर माझे 3 विषय जायचे. 8वीपर्यंत 9वीत माझे 3 विषय गेले. मग 10वीत काही मी सुटण्याचा विषयच नव्हता. परंतु किनी बोर्ड आणि कोल्हापूर जिल्हा तिथं म्हणजे उत्तरसुद्धा कॉपीतनं बघून लिहिता येत नव्हतं, एवढा मी त्यावेळी अशिक्षित होतो. म्हणजे मला काही कळत नव्हतं. तर मला वाटते की माझ्या जे काही 9 प्रश्न पत्रिका होत्या त्यातला पहिली प्रश्नपत्रिका मार्डेज होती, त्यातला पहिला निबंधसुद्धा मी कॉपीतला लिहिला आहे. आणि तोही मी हात दुखायला लागला म्हणून लिहायचा मधनंच बंद केला आहे आणि एवढं सगळं कॉपी करून कसं तर मी 10वी पास झालो आहे. 11वी 12वी कुणाचं धाडस होत नाही पुढे ॲडमिशन घ्यायचं. जर कॉपी करून जर सगळ्या विषयात पास झालो तर आपण कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकत नाही. तसं मग मी मधला मार्ग काढला. इथं साखरा आहे ते एक MCBC व्होकेशनल कोर्स चालतो, त्याच्यामध्ये तुम्ही व्होकेशनल कोर्स पण करायचा आणि त्याच्यामध्ये तुमची 10वी 12वी पण होऊन जाते. मग मी 100 जणांना विचारलं की बाबा मला काय करायला पाहिजे, तर तिने मला सल्ला दिला, तू काही शहाणा नाही, तुला काही येत नाही. पण मला माझं नाव लिहिता येत नव्हतं 10वी झालं तर व्यवस्थित. मग आम्ही व्होकेशनल कोर्सला ॲडमिशन घेतलं. तिथंही 11वीला ते तसंच होतं, 2 विषय गेले, ओव्हर ढकलला. आणि 12वीत मग KRP कॉलेजला आमचं ते परीक्षा होती आणि नशिबानं थोडंसं अभ्यास केला होता. त्यावेळी मात्र मी 12वी एकही कॉपी न करता, पण ते व्होकेशनल होतं ते, म्हणजे गुरुजीच 20 मार्क द्यायचे, मला जाऊन फक्त 15चा मार्क मिळवायला लागायचे. आणि माझं जर तुम्ही बघितलं ते सर्टिफिकेट काही मार्क लिस्ट तर मला 35-38 असंच आहे. आणि इंग्लिश कुठल्या एका विषयात 39 का 42 मार्क्स आहेत. असं कुठंतरी मी ते 42-43% पास झालो. आणि मग संपलं शिक्षण, संपलं विषय, संपला सगळा. मग ते व्होकेशनल कोर्सचं सर्टिफिकेट घेतल्यानं आम्ही नोकरीसाठी बाहेर पडलो परिस्थिती नसल्यामुळं. आणि फोर्स मोटर म्हणून ज्या तुम्ही आता टेम्पो ट्रॅव्हलर बघताय किंवा टेम्पो बघताय, मॅटाडोर बघताय, त्या 3 चाकी गाड्या बघताय, त्या गाडीची जी रूपलाईट असते, म्हणजे आपण गाडी थांबवलं तर संध्याकाळी जी लाईट लावतो गाडीमध्ये आत, त्याला रूपलाईट म्हणतात. तर त्या रूपलाईट फिटिंगसाठी माझी निवड झाली. आणि मग त्या फोर्स मोटरमध्ये रूपलाईट फिटिंग करणे, बॅटरी फिटिंग करणे, डॅशबोर्ड फिटिंग करणे, हे काम करत माझं सुरुवात झाली नोकरीची. खूप साऱ्या नोकऱ्या केल्या. 10 सालापर्यंत मग 4-5 कंपन्यामध्ये नोकऱ्या केल्या. तर सर, आता तुम्ही म्हणला की मला 35% मी काटाव पास झालेलो आहे, तर असे पण आपले काही बघणारे आहेत की जे काटाव पास झाले, तुमची जर्नी त्यासने रिलेट करत्या,
तर त्यांना समाजात कमी लेखलं जातं की हुशार नाही, ढ आहे, हे काय करू शकत नाही, घरातनं पण असं होऊ शकते म्हणतात. पण त्यांना तुम्ही काय सांगाल? की विषय काय आहे की मला ते माहीत नव्हतं गणित कसं सोडवायचं. ज्यावेळी माझ्या आणि मी बघितलं तरी बँकिंगला काम करतोय, मला पाडेपाठ नाही, 9चा पण मला पाडापाठ नाही, मला इंग्लिशही बोलता येत नाही किंवा मला फारसं काही कळतही नाही इंग्लिश. तर असं नाही, तुम्हाला ज्या सेक्टरला काम करायचं आहे, ज्या विभागामध्ये, एकदा तुम्ही त्याच्यासाठी थोडासा वेळ दिला, थोडासा म्हणजे माझं रोज डेडिकेशन आहे की मी 1 तास रोज अभ्यास करतो. ज्या वयात करायला पाहिजे त्यावेळी केला नाही, परंतु ज्यावेळी प्रपंचाचे चटके, सामाजिक चटके जसे ते आता तुम्ही म्हणताय त्यांना भाजत असतील, तर ज्या विषयात आपल्याला आवड आहे त्याचा रोज 1 तास अभ्यास जर आपण परिपूर्ण केला तर तो विषय तुम्हाला डोक्यावरती घेऊन नाचवेल आणि समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा निर्माण करेल. तर आत्ताच्या काळात लोक म्हणतात की मोठा बिझनेस करायचा असेल तर मोठी इन्व्हेस्टमेंट लागते. खरंच कितपत पैसा लागतो व्यवसाय करण्यासाठी? कितपत महत्त्वाचा आहे पैसा? पण मला वाटते 2005 साला मी एनव्हायरो नावाच्या कंपनीमध्ये होतो. तर तिथं एनव्हायरो तुम्ही जर बघितलं गुगलला तर एनव्हायरो ॲब्रेशन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी होती. तिथं 4 डायरेक्टर होते आणि 4 डायरेक्टर होते. तर त्यांनी ते डिपार्टमेंट वाटून घेतली होती. कोण मार्केटिंग बघायचं, कोण सेल्स बघायचं, कोण परचेस बघायचं आणि कोण प्रोजेक्ट बघायचं, असं ते 4 मित्र होते. आणि परंतु ह्या सगळ्यांमध्ये प्रॉब्लेम असा झाला होता की त्यांना सेल्स त्या क्वांटिटीमध्ये त्यांना करता येत नव्हता. तिथे एक वाकणकर साहेब म्हणून होते, त्यावेळी त्यांचं वय 65 होतं, त्यावेळी मी खूप लहान होतो. तर वाकणकर साहेब एक ड्रायव्हर आणि बिफ्टकेस घेऊन यायचे आणि त्याच कंपनीमध्ये एका केबिनमध्ये बसायचे आणि JSW असेल, जिंदाल असेल, वालचंदनगर असेल, ACC असेल, अंबुजा सिमेंट असेल, अशा खूप साऱ्या, म्हणजे मला कितीतरी कंपन्या माहीत आहेत, त्या स्वतः त्यांनी वर्क ऑर्डर म्हणजे JSW असेल 300 करोड रुपये, 400 करोड रुपये, 600 करोड रुपये, 1200 करोड रुपयेच्या वर्क ऑर्डर्स त्या कंपनीला काढून द्यायचे. आणि ज्यावेळी मला समजलं की त्यांचा प्रॉफिट जो आहे तो त्या मालकांच्या पेक्षा जास्त आहे, तर बघा, इन्व्हेस्टमेंट डझंट मॅटर आहे, तुम्ही काय मॅन्युफॅक्चरिंग करताय डझंट मॅटर आहे, प्रोडक्ट काय आहे डझंट मॅटर आहे, तुम्हाला नॉलेज काय प्रोडक्टचं डझंट मॅटर आहे. तर मॅटर काय करते की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करताय त्याच्यामध्ये तुम्ही किती संपन्न आहात, तुम्हाला त्याच्यामध्ये नॉलेज किती आहे. आणि एकही रुपयाची गुंतवणूक न करता कुठलाही फापट पसारा लवाजमा न करता, ना PA, एक ड्रायव्हर स्वतः ते आणि एक ब्रीफकेस, आणि जवळपास त्यावेळी त्यांचं काहीतरी 3-3.5 करोड रुपयाचा पे आउट निघायचा त्यावेळी, ज्यावेळी म्हणजे मला 2,500 पगार होता. तुम्ही जर ह्याचा जर बारकाईनं अभ्यास केला तर बघा एका ठिकाणी की गुंतवणूक हा वेगळा विषय आहे आणि स्किल आहे. व्यवसाय हा एक कला आहे, व्यवसाय एक कौशल्य आहे, व्यवसाय एक सिस्टम आहे, व्यवसाय एक USP आहे, व्यवसाय खूप वेगळा विषय आहे. आणि लोक व्यवसाय गुंतवणुकीशिवाय होत नाही, वेगळा विषय आहे. तर तुम्ही कसं बघताय त्या पद्धतीनं तो व्यवसाय तुम्हाला मोठं करू शकतो. आणि मी माझ्या क्षेत्रामध्ये शून्य इन्व्हेस्टमेंट आहे. कर्ज बँक देत्या, सबसिडी गव्हर्नमेंट देते, प्रोजेक्ट कोणतं तुमच्यासारखं उभा करते, बरं ती डॉक्युमेंट काढणारी वेगळी टीम आहे, क्वारंटाईन करणारी वेगळी टीम आहे. मी फक्त माझा कन्सर्न आहे की ही सिस्टम आणि ह्याच्यावरती होल्ड. आणि जर तुम्ही बघितलं तर मग काहीच इन्व्हेस्टमेंट नाही आणि आम्ही एक चांगला करोड रुपयाचा बिझनेस करतोय. अच्छा, आता आम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हे स्वप्न कधी बघितलं? आता तुम्ही म्हणला मी जॉबला लागलो, एक विचार आला की हे सगळी एवढी इंडस्ट्री मोठी आहे, ह्यात आपण काम करू शकतोय का, आपण कॅपेबल आहे का, किंवा तुम्ही हे जेव्हा मोठं बघितलं तेव्हा तुम्हाला कसा विचार आला की आपण बिझनेस करायचा आहे वगैरे? तुम्हाला सांगू काय, जगामध्ये असा एकही जीव नसेल त्याला वाटत नसेल की आपली प्रतिष्ठा नसावी. प्रत्येकाला असं वाटते की माझं काही ना काहीतरी स्वतःचं छोटंसं असं साम्राज्य असावं. तसं मीही, तर मी खूप व्यवसाय केले, खूप व्यवसाय केले, म्हणजे 1000 व्यवसाय केले असतील आणि तेवढ्याच सगळ्यात फेल गेलो, सगळ्यात फेल गेलो. म्हणजे मी खूप व्यवसाय केले. आता मला ती म्हणजे आपले सुरुवातीला नारळ विकले, कापूर अगरबत्ती विकली, देवळाच्या बाहेर जाऊन पानपट्टी होती, कोल्ड्रिंक्स होतं, स्टेशनरी होती, कटलरी होती, सौंदर्य प्रसाधने होते, फाटक्या नोटा गोळा करत होतो, हातातल्या घड्याळ दूध करत होतो, जुनं स्पीकर असेल ते रेकॉर्डिंग करत होतो, गॅसच्या शेड्या दूध करत होतो, मिक्सरची भांडी दूध करत होतो, परत तुमच्या इस्त्री दूध करत होतो, चार्जिंगच्या बॅटऱ्या दूध करत होतो, परत त्यानंतर खूप व्यवसाय, म्हणजे
12-72 त्याला काही पापड्याचा कारखाना होता, संगीत विद्यालय होतं, बरंच काय काय. म्हणजे ते आता म्हणजे ती लिस्ट काढली तर त्यात कमीच पडेल. म्हणजे बरेच व्यवसायात मी फेलच गेलो. मग आता फेल जाताना तुम्हाला नवीन सुरुवात करण्यात एक कुठली ती स्पार्क मिळत होता की आपण आता दुसरं काहीतरी करूया? मी काय व्हायचं, मला खूप पहिल्यापासून व्यवसायाची आवड होती. मग मी अगदी सुरुवातीला पानपट्टी चालू केली. माझा हार्डवेअर पण कॉम्प्युटर विक्री दुरुस्तीचं पण होतं काय काय. तर मी फेल झालो की त्याच्यापेक्षा अपग्रेड होऊन मी बिझनेस करायचो. म्हणजे सुरुवातीला मी पानपट्टीत फेल झालो तर मी स्टेशनरी कटलरी चालू केली. त्याच्यात फेल झालो तर मग मी थोडंसं बेकर्स आणि कोल्ड्रिंक्स आणि आईस्क्रीम पार्लर चालू केलं. मग त्याच्यात फेल झाल्यानंतर मी प्रॉफिट मार्जिन माझं हाय राहावं म्हणून मी मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये हे गॅस शेगडी रिपेअर करणं, ह्याच्यामध्ये कसं की डायरेक्ट मजुरीच पैसे मिळायचे. म्हणजे समजा तो नॉब बदलला तर तो त्यावेळी नॉब आम्हाला 2 रुपये द्यायचा आणि त्यावेळी त्याचं 10 रुपये आम्हाला मिळायचे. मग तो नॉब तर बदलायचा आहे. बरोबर. मग समजा बर्नर खराब झाला तर त्यावेळी बर्नर यायचा 17 रुपयाला. त्यावेळी लोकांच्याकडून आम्ही 100 रुपये 80 रुपये. लायटर यायचा 7 रुपयाला. तो लायटर आम्ही 60 रुपयाला 70 रुपयाला विकायचो. मग ते हाय प्रॉफिट मार्जिनसाठी आम्ही मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये आलो. मग स्पीकर रिकॉर्डिंग करायला मला 4 रुपये खर्च यायचा आणि त्यावेळी 100 रुपये रिकॉर्डिंगचे चार्जेस होते. घड्याळाचा सेल मला 10 पैशाला मिळायचा, तो आम्ही बसवण्यासाठी 25 रुपये घ्यायचो. 3 रुपयाला रॉडचं पाकिट यायचं. घड्याळाचं जे बेल्टच्या साईडला रॉड असायचे ते 3 रुपयाला 100 रॉड यायचे आणि एक रॉड आम्ही 5 रुपयाला बसवायचो. म्हणून मी मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये आलो. म्हणजे मी जसं जसं फेल झालो तसं मी एक स्टेज प्रॉफिट मार्जिन जिकडे जास्त आहे त्या व्यवसायाकडे मी वळत गेलो आणि मग इथे येऊन थांबलो. ही सुरुवात कशी झाली? बिझनेस पीपलची सुरुवात थोडी सांगा मला. काय झालं, मी ज्यावेळी पुणे सोडून 2009ला इकडे आलो, जुलै म्हणजे 10च्या पुण्यात जॉबसाठीच गेलता? जॉबच केली. पुण्यामध्ये 2-3 कंपन्यांमध्ये जॉब केले. तिथं पण मी पिझ्झा हटला डिलिव्हरी बॉय म्हणून काम केलं. त्यानंतर भंगी म्हणून माझ्याकडे 16-17 संडास धुवायला होते, ऑफिस बॉय म्हणून मी काम केलं. त्यानंतर एक कृष्णा म्हणून होते, तिथं कॉम्प्युटर रिपेअरिंगचं मेंटेनन्सचं काम केलं. तिथं मी खूप 12 भानगडी केलं. गेस्ट हाऊस साफसफाईला होते, संडास धुवायला होते. इटॉर म्हणून एक कंपनी होती, चेअर वॉश करायला माझ्याकडे होतं. खूप सारं. मग मी कंटाळलो. दिवसा मी सकाळी 6 ते 8 एक जॉब करायचो, संडास धुवायचा. त्यानंतर 9:30 ते 6 ऑफिसमध्ये शिपाई म्हणून काम करायचो आणि रात्री 8 ते 11 मी पिझ्झाचा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचो. आणि त्यानंतर पण मला एक्स्ट्रा 60 रुपये मिळायचे म्हणून मी सगळं केटरिंगचं भांडी बिंडी धुवायचं पण काम करायचो रात्री 1:30 वाजेपर्यंत. अशी दिवसा 4 दुट्या करायचो. मग परिस्थिती खूप नाजूक होती. मग मी वैतागून गेलो. मी त्या 5-7 वर्षामध्ये कधी सुट्टी नाही, कपडे नाही, चप्पल नाही पायात, व्यवस्थित काहीच नाही. मग म्हटलं हे किती दिवस करणार आपण. लहान भाऊ शिकत होता, त्या शिक्षणाला पैसे लागायचे, घरची परिस्थिती बेताची होती. मग ती कसं तर बाहेर काढलं आणि त्याचं जसं फार्मसी झालं, जसा त्याला जॉब लागला तसं मी रिझाईन दिलं. आणि ॲक्च्युली मी तिथं वॉरंटरी घेतली होती की आता इथून पुढे आयुष्यात काही करायचं नाही, आता आपण रिलॅक्स लाईफ जगायची. त्याही वय माझं होतं 21 वयाच्या आत ही सगळी तुम्ही घटना सगळी 21च्या आत घडलेली. परिस्थिती खूप मायनसमध्येच होती म्हणे. नाही, आजही माझी परिस्थिती वाईट आहे. म्हणजे आजही माझं गावाकडे घर नाही, संडास नाही, बाथरूम नाही. अगदी आमच्या घरात काय तुमच्या फ्रीज नाही, वॉशिंग मशीन नाही, टीव्ही नाही, बेड नाही, सोफा नाही. आजही आमच्या घरात काही नाही. असं का? म्हणजे जसं की ज्यावेळी पोटात भूक असायची आणि तो वडापावला दिसायचा, त्यावेळी वडापाव अशी पोटातून कावळे ओरडायचे, अशी आतडी तुटायची की कवा जातोय तो वडापाव खातोय. 3 रुपयाचा वडापाव. आता काय झालं, ती वडापावची जी आस होती ना ती मेली. आता खिशात जरी 300 रुपये असले तर तो 30 रुपयाचा वडापाव खायची इच्छा मेल्या. कसं असते, ज्या त्या योग्य वयात, योग्य वेळेत, योग्य ठिकाणी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. नाही मिळाल्या तर त्या परत त्याच्याबद्दलचं म्हणजे ओढा असतो तसं तो. आता मला आवडेल की तुमचा राजकारणातला प्रवेश आणि राजकारणातला अनुभव. राजकारणात आता हे राजकारण पण केलं, परत बरेच आंदोलन झाले. 28 गुन्हे दाखल होते माझ्यावरती. आता 29 गुन्हे दाखल होते. त्यातला आता शेवटचा एक चालू आहे, तो 2-3 तारखेत माझा निकाल लागेल. सगळे गुन्हे संपले, निर्दोष आहे. काय झालं, माझा लहान भाऊ फार्मसी करत होता आणि EBC सवलत मिळते बघा काहीतरी. EBC काहीतरी शिक्षण पोरांना मिळत्या. मग मी शिकलेलो नाही, माझे वडील नाहीत, माझी आई शिकलेली नाही. मग माझा भाऊ हुशार होता, मग तो शिकावा म्हणून मी कष्ट करत होतो. आणि मग तो फार्मसीच्या लास्ट इयरला होता, सेकंड इयरला होता.
आणि त्याचा मला फोन आला की भैया मला तो रहिवाशाचा दाखला पाहिजे ग्रामपंचायतचा, मला EBC सवलत मिळेल काहीतरी 20-25-30 हजार रुपये, आणि तेवढा दाखला घेऊन दे. मग मी पुण्यात जॉबला होतो ॲक्च्युली त्यावेळी. मग मी गावाकडे आलो आणि त्या सरपंच त्यावेळी जे विद्यमान होते त्यांना भेटलो. मला EBC सवलतीसाठी माझ्या भावाचा रहिवाशाचा दाखला पाहिजे. तर त्यांनी मला 6 महिने दिला नाही. मग मी वैतागून गेलो आणि मी विचारलं की असं का. तर मला समजलं की आम्ही त्या पार्टीचे नाही आहेत. पण ते मला मुळात माहीतच नव्हतं की असा काही प्रकार असतो गावाकडं. कारण आम्ही ह्या फाटक्या प्रपंचामुळं मग मी वैतागलो. मग त्यांच्यातल्या एका पार्टी लिडरमधला एक मित्र होता, त्याला म्हणलं अरे भाई काय असा काय प्रकार आहे, माझं कुटुंब संपलंय म्हणलं, मला काही 2 टाईम खायचे वांदे तर तुम्ही राजकारण करायला लागलाय. म्हणलं माझी आई एका ठिकाणी राहत्या, माझे वडील एका ठिकाणी राहतात, माझा भाऊ एका ठिकाणी राहतोय आणि मी एका ठिकाणी राहतोय. म्हणलं आमची एवढी दुरावस्था झाल्या आणि कुठंतरी त्या कुटुंबाला 5-10 हजारची EBC सवलत मिळते, तुम्ही 6 महिने दाखला देत नाही, बरोबर आहे का. मग तो मुलगा गेला सरपंचांच्याकडे, बसून सही करून मला आणून दिलं तो दाखला. मग तो मी त्याला जाऊन साताऱ्यात दिला. तो साताऱ्यात राहिला होता, मी पुण्यात राहिला होतो. आणि फाटक्या प्रपंचामुळे आईवडिलांचं भांडण मम्मी मामांच्याकडं आणि पप्पा गावात, म्हणजे घरात माणसं 4 ठिकाणी, म्हणजे घराची वाताहत झाली होती पूर्ण. मग थोडंसं डोक्यात प्रकाश पडला की आपल्याला ह्याच्यावरती भविष्यात काम करावं लागेल. आणि ती आग पेटली होती आज की ही समूह नष्ट झालं पाहिजे. मग जसं मी पुण्यातून माग आलो तसं मी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून प्रचंड सोशल वर्क करायला चालू केलं. आणि मग करत असताना माझी स्वतःची संघटना काढली जनक्रांती म्हणून. आणि त्याच्या माध्यमातून मग मोठा उठाव चालू केला. मग ग्रामसेवक, BDO, आयुक्त हे ते सगळा सामान्य प्रशासन, महसूल प्रशासन, आरोग्य प्रशासन, पोलीस प्रशासन सगळा अभ्यास केला. आणि जसं संभाजी महाराजांच्या छावामध्ये बुरहानपूरवर हल्ला केला तसं आम्ही 100-200-400 लोक जाणार आणि प्रत्येक प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्यावरती हल्ला बोल करून आमच्या हक्काचं भांडवून घ्यायला चालू केलं. मग लोकांनी, मग बच्चू कडू साहेबांनी मला प्रहारचं 2013-14ला जिल्हा उपाध्यक्ष म्हणून पद बहाल केलं. मग त्यानंतर खूप राजकारणात मग आम्ही म्हणजे झोकून दिलं. कुठलंही काम असू दे प्रशासनातलं ते आम्ही त्या माध्यमातून. मग माझ्याकडं कडकनाथचं असेल, तुमच्या शिवाजी केंचं आंदोलन असेल, ऊसदाराचं आंदोलन असेल, म्हणजे खूप सारे आंदोलन असतील तर ते सगळे जर तुम्ही गुगल केलात किंवा माझ्या जुने FBला गेलात तर मला इतकी प्रचंड आवड लागली होती की मी पूर्ण रोजच्या दैनिकात माझी एकतर बातमी रोज असायची, माझ्या प्रेस कॉन्फरन्स असायच्या. त्या माध्यमातून मग मी मोठा आवाज उठवला आणि ते चालूच होतं. त्यानंतर मग एक वेळ असा एक इन्सिडेंट घडला की माझ्या मुलाची 25,000 रुपये फी होती शाळेला. आणि आम्ही चळवळीत काम करत असल्यामुळे आमचं प्रपंचाकडे लक्षच नाही. म्हणजे व्यवसाय मिळवायचा, ते पैसेकडे घालायचे. मुलाला शाळेतच घेतलं नाही तिने. मग हा खेळ 6 महिने चालला होता की मंडळी मिसेस म्हणायची की जाऊन शाळेत सोडून या मुलाला, पण शाळेत काही मुलाला घेत नव्हते. आणि 25,000 रुपये मागायचे कुणाला. आपण आधीच कर्जबाजारी 12,000चं देणं. मग त्याला गाडीवर घ्यायचं आणि इटकरला इथं एक डोंगर आहे, त्या डोंगरावरती दिवसभर आम्ही बसायचे खेळ त्याच्याबरोबर. शाळा सुटली तर आणून घरात. 6 महिने खेळ चालला होता 25,000 रुपयासाठी. मग तो क्षण मला कुठंतरी लागून गेला मनाला की आपल्याला थोडंसं प्रापंचिक गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, अर्थार्जन पण केलं पाहिजे, 4 रुपये खिशात असले पाहिजे. तसा मी पहिल्यापासून मी काही म्हणजे जिथं जाल तिथं मी मिळवायचो पैसे वगैरे, पण ते त्या इंटेन्शनमध्ये राहायचं नाही. म्हणजे काही कालांतरानं मी माझा मूड चेंज व्हायचा, मी ते बंद करणार आणि काही वेगळंच करणार. तिथं मात्र मी पक्का निर्धार केला की आपल्याला एक चांगला व्यवसाय करायचा आहे ज्याच्यातून मुबलक अर्थप्राप्ती होईल आणि माझी आणि समाजाची दोघांची त्याच्यामध्ये भूक भागेल. म्हणून मग परत मी हे हवा इकडे ह्या व्यवसायाला वळलो. तेच आम्हाला बिझनेस पीपलची सुरुवात म्हणजे कशी आयडिया मिळाली हे करू शकतोय आपण. आता हे काय झालं तो मला सांगतो. ही आयडिया नाही. मी ज्यावेळी माझा गोठा पण होता आणि माझं जवळपास 3 महिन्यामध्ये 11 गायी मेल्या, 5 शेळ्या मेल्या, 3-4 कालवडं पण मेली 19च्या पुरामुळे. 19चा पूर आलता ना त्यावेळी. मग मी वैतागलो होतो. आता म्हणलं संपलंय सगळं. मग मला थोडंसं गर्भसंस्कार या विषयामध्ये पण खूप इंटरेस्ट होता.
मग मी गर्भसंस्कार सेमिनार घेणार होतो. हॉटेल सिल्वर कॅसल म्हणून मेंचर रोडला वडगावला एक हॉटेल आहे, सिल्वर कॅसल म्हणून. तुम्ही मेंच्याकडे गेला होता डाव्या साईडला. मग आमच्या गावातला एक मनोज थोरात म्हणून मुलगा आहे, तुम्हाला भैयासाहेब माझं 1 लाखाचं प्रकरण आहे, तेवढं तुम्ही करून द्या. तर म्हटलं सकाळी तू शार्प 8:30 वाजता माझ्या घरापाशी म्हटलं आपण जाऊ बँकेमध्ये. मग तो आला, मग आमचं चहा पाणी नाश्ता झाला आणि मी बँकेत गेलो त्याच्याच गाडीवर. माझ्याकडे त्यावेळी बाईक पण नव्हती. आणि गेलो बँकेत, गेलो सगळे डॉक्युमेंट वगैरे कंप्लीट केले. 12:30 वाजता त्याच्या अकाउंटला पैसे जमा झाले क्रॉप लोनचे. आणि पैसे जमा झाल्यानंतर तो म्हणला भैयासाहेब मी आज दिवसभर फ्री आहे, तुमची काही कामं असतील ती सांगा आणि मी आज आपण ती करूया. त्याला म्हणत चल म्हटलं माझं एक वडगावला काम आहे ते आपण करून. मग त्याच्याच बाईकवरनं आम्ही वडगावला गेलो. त्या सिल्वर कॅसेलमध्ये एका मित्राकडनं मी 10,000 उसने घेतले होते हॉटेल बुक करण्यासाठी. मग 13 तारीख ठरली, 13 मार्चची तारीख ठरली आणि पैसे दिले. आणि 13 मार्चला मी या हॉलमध्ये गर्भसंस्कार सेमिनार घेणार. मग ते त्याला माहीत नाही मी पैसे दिले. तो गाडीवर बसलाय. परत आम्ही किन टोल नाक्याच्या पुढे आलो, एका पानपट्टीमध्ये पान घेतलं, पान खाल्लं. मग पान खाल्ल्यानंतर लघवीला पण थांबलो. मग तो काय म्हटला भैयासाहेब तुम्ही गर्भसंस्कार सेमिनार का घ्यायला लागलाय? तर म्हटलं युनिक आहे, म्हणलं महाराष्ट्राला गरज आहे, म्हणलं कितीतरी बाळांना म्हणलं जर पोटात जर शिकवलं तर चांगल्या अर्थानं महाराष्ट्र घडू शकतो. अहो म्हटले त्याच्यापेक्षा बेरोजगारी फार मोठा विषय आहे. आणि माझं 6 वर्ष प्रकरण होत नव्हतं कर्जाचं, ते तुम्ही 6 तासात केलं. तर तुम्ही ह्या विषयावरती काम करायला पाहिजे, तुमची हित गरज आहे. आणि मग तिथं स्पार्क इतका मोठा झाला, मग लगेच मी घरी फोन केला की माझी बॅग जी आहे ती भरून ठेवा, मी 8 दिवस पुण्याला चाललो आहे. आणि तिथून मी बाईकवरून घरी गेलो, बॅग घेतली, पुण्याला गेलो. तिथे एक मित्र आहे, त्या मित्राचं गेस्ट हाऊस होतं. त्या गेस्ट हाऊसमध्ये मी 8 दिवस स्वतःला कोंडून घेतलं, फक्त अंडरवेअर, आणि अभ्यास चालू केला. व्यवसाय तुम्ही निवडा, पैसा आम्ही उभा करू, ह्या कन्सेप्टवरती काम चालू केलं. तिथंच ठरलं बिझनेस पीपल हे आमच्या बंधूंनी म्हणले नाव देऊया. मग ते स्लोगन पण तिथंच ठरलं, कसं काम करायचं त्याचं ठरलं. तिथंच अभ्यास केला त्याच 8 दिवसात फक्त. आणि आम्ही त्याचा प्रचार प्रसार चालू केला. आणि त्यावेळी फक्त 1-2 महिन्यापूर्वी सोशल मीडियाला रंगरूप आलं होतं. त्याच्या आधी सोशल मीडियामध्ये किंवा इंटरनेट एवढं फास्ट नव्हतं. कधीची गोष्ट आहे? 2019ची. तेव्हा तुमचे बंधू पण तुमच्या सोबत होते? नाही, बंधू त्यावेळी जॉब करत होते एका कंपनीमध्ये. त्यांना मी संध्याकाळी बोलवून घ्यायचो त्या गेस्ट हाऊसमध्ये. मग त्याने एक व्हिडिओ केला माझा त्या संबंधित बिझनेस पीपलच्या कन्सेप्टवरती. आणि तो व्हिडिओ बनवून मला दिला. मग ते यूट्यूबला टाकला. त्यावेळी यूट्यूब चॅनल असते किंवा ते माझं असायला पाहिजे असंही काही नाही. त्या आमच्या मित्रांनी तो व्हिडिओ त्यांच्या यूट्यूब चॅनलला टाकला आणि तो इतका व्हायरल झाला की मला राज्यातून सगळ्या फोन यायला लागले की आम्ही तुमच्या सेमिनारला येणार आहे वगैरे. आणि जिथं माझी 150 रुपये मिळवायची भ्रांत होती, तर त्या 13 तारखेला त्याच हॉटेलमध्ये जिथं मी गर्भसंस्कार सेमिनार घेणार होतो, तिथं बिझनेस पीपलचं व्यवसाय तुम्ही निवडा आणि पैसा आम्ही उभा करू ह्या कन्सेप्ट खाली सरकारी योजना आणि बँकांची धोरणं यासाठी कार्यशाळा भरली गेली. आणि पहिल्याच कार्यशाळेमध्ये 67 लोक आली 1,500 रुपये भरून मला ऐकायला. माझ्या डोक्यातच जाळ झाला का भाई, म्हणलं तुला 150 रुपये मिळत नाहीत दिवसा, बरोबर, आणि 1,500 रुपये देऊन लोक ऐकायला आली, ते बी 67 लोक अखंड महाराष्ट्रातनं. आणि मला त्यावेळी कपडे नव्हते घालायला. कपडे एकाने घेतले, एकाच्या लग्नातला बूट त्यानं आणून दिला, एकाच्या लग्नातलं जॅकेट आणून दिलं साहेबाला घालायला त्या सिल्वर कॅसल हॉटेलच्या सेमिनारमध्ये. आणि गाडी नव्हती तर 2 मित्रांनी मध्ये बसवून त्या हॉटेलच्या बाहेर सोडलं मला. असं वेगळं लोक तर ऐकायला. मग ते सेमिनार झाल्यानंतर ज्यावेळी प्रतिक्रिया घेण्यात आल्या त्याही लोक म्हणले की भाई आपलातून आहे आणि खूप जबरदस्त कन्सेप्ट आहे आणि ह्याचा खरंच प्रचार प्रसार झाला पाहिजे. आणि त्या लोकांनीच दुसरं सेमिनार सेमिनार जाहीर केलं. कुणी आलेल्या पब्लिकमध्ये लोकांनी टेंबूर नेला की आमची ही तारीख आणि तो दुसरं सेमिनार तिनेच अटेंड केलं, त्याच लोकांनी केलं. मग ते म्हणजे आमचा मी पब्लिक गोळा करतो, फक्त या तुम्ही वक्ते म्हणून. मग आम्ही तिथं पोहोचलो टेंभुर्णीमध्ये. त्यात हॉटेलचं नाव मला सांगता येणार नाही, पण आमचे भरत आबा म्हणून एक मित्र सांगून त्यावेळी आज ते माझ्यासोबत काम करतायत, आता फ्रँचायझी आहे. त्यांनी तो कार्यक्रम तिथं हे केलं होतं.
कार्यक्रम तयार केले होते. तिथंही 60-70 लोक आले. तिथल्या लोकांनी परत तिसरा सेमिनार तिनेच त्याच एवढा त्यासने आवडला. हा, मग तिथं आलेल्या दुसऱ्या पब्लिकने तिसरा सेमिनार अटेंड हे केला, म्हणजे करायचं तयारी दर्शवली. मग आम्ही तिसरा सेमिनार केला. मग चौथा झाला. मग इतका त्याचा प्रचार प्रसार झाला की तिची माझं दारिद्र्य होतं ते एका महिन्यातच गायब झालं. बरोबर. तिथून पुढे आमच्या कामाला गती लागली आणि बरोबर लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊन पडल्यानंतर काय झालं, ज्यांना मी सेमिनारमध्ये ही माहिती दिली त्या सगळ्यांचे प्रपोजल बँकेत होते. अच्छा, म्हणजे कामं त्यांची बँकेत होती. हां, म्हणजे ज्या ज्या लोकांनी सेमिनार अटेंड केले त्यांचे सगळे प्रपोजल कुठे होते, बँकेत. लॉकडाऊन पडल्यामुळे बँकेतल्या अधिकाऱ्यांना बसून वैताग आला. ज्या ज्या टेबलला ज्या ज्या फाईल होत्या त्या सगळ्या डिस्बर्स करून टाकल्या. डिस्बर्स म्हणजे कर्ज सोडून टाकलं त्या लोकांचं त्यांच्या खात्यावरती. डिस्बर्स केलं आणि पैसे त्यांना मिळाल्यानंतर ते लॉकडाऊन उठल्या पैसे मिळाले. मग ती लोकांनी सांगितलं की पाटील साहेबांची भेटायला 1,000 रुपये फी आहे, तू जा आणि त्यांना भेट आणि तुझं प्रकरण होईल आणि तो माणूस स्पष्ट आहे, तुला योग्य मार्गदर्शन मिळेल आणि तुला होत नसेल तर काय करायला पाहिजे ते पण सांगतील. मग लॉकडाऊनमध्ये हे 7-8 महिने गेले होते. मग मी जर्मनचा डब्बा, त्याच्यावरती पाट, एक चटई, एक 3/4 आणि बनियन, आमचं ऑफिस तिथंच. हे कुठं घरामध्ये? घरातच. कुठं करणार आम्ही. बरं, अनेक माझा प्रश्न आहे की जे जर्नीमध्ये जे फेलियर आल्यात आणि एकदमच ही ऊर्जा मिळाली किंवा हा स्पार्क मिळाला, एवढं होऊ शकते, आपण करू शकते, तेव्हा कसं वाटलं तुम्हाला? नाही, काय मी थोडंसं अध्यात्मात पण माझा अभ्यास असल्यामुळं नेहमी माझ्यावरती माझा विश्वास होता की एक दिन हम कामयाब होणार आहे, तर हम होगे कामयाब एक दिन, ते माझ्या मनामध्ये फिक्स होतं. परंतु वेळेच्या आधी थोडंसं काही गोष्टी मिळत नाहीत. तेवढं स्ट्रगल देवानं मायनं करून घेतलं आणि मी इतका तयार झालो होतो की एवढं सगळा बॅकहँडचा एक्सपिरियन्स, लोकांना टॅकल करणं, हाताळणं, म्हणजे तर ते मला पचलं. ते पचवत आलं मला यश आणि तिथून मी सस्टेन झालो. मग मी गडबड गोंधळ नाही केला. पहिल्या व्यवसायात जेवढ्या चुका केल्या होत्या ती एकही चूक केली नाही. मी तिथून हळूच एका आमच्या लागवडीच्या दुकानात बसायचं चालू केलं गर्दी वाढल्यानंतर. मग तो युरियाच्या पोत्यावर, तो DAPच्या पोत्यावर, तो ह्याच्या पोत्यावर कस्टमर आणि मी एका पोत्यावर मीटिंग चालू. मग तिथं गर्दी वाढायला लागली, गाड्यांचा तापात ते. मग एक जण म्हणला की माझ्या दुकानात येऊन बस. त्या दुकानात जाऊन बसायला लागलो. मग त्याच्या दुकानच्या बाहेर परत जास्त गर्दी वाढायला लागली. मग पहिल्यांदा 1,500 रुपये देऊन गाळा घेतला भाड्यानं. त्यावेळी ज्यावेळी मी 2-3 लाख रुपये मिळवायला चालू केलं. म्हणजे ती लोक येणारे ते पैसे देऊनच येत होते सेमिनार? पैसे देऊन येत होते, भेटायला पैसे चार्जेस झाले ना, मीटिंग चार्जेस 1,500 रुपये झाले. हो, दिवसात 50 भेटले 75 झाले ना. बरोबर. काय करायचं साहेबाला काम. मग ते लोक त्यावेळी खूप भेटायला यायची आणि कन्सेप्ट नाही होती मार्केटला. आम्ही 1,500 रुपये देऊन पहिल्यांदा गाळा घेतला. मग एक स्टाफ घेतला. एक स्टाफ घेतल्यानंतर मी 15 दिवस म्हणजे माझं जेवण जात नव्हतं, कारण मलाच पगार नाही, मी कुठला देऊ, माझंच उद्याचं काही खरं नाही, पगार कुठला देऊ. आणि मग खूप गमतीशीर प्रवास चालू झाला. मग तिथून 1चा 2, 2चा 4, 4चा 6 करत आम्ही 72 स्टाफपर्यंत येऊन पोहोचलो. तर हा जे मला तुम्ही 1 ते 2, 1 ते 3, 4, 5 तुम्हाला हे कुठं सुचलं की हा सिस्टम पण बिल्ड करायला? पण आता जो तुमचा सिस्टम आहे, ज्याचं काम त्याला आहे, सेल्स टीम वेगळी आहे, मार्केटिंगची वेगळी आहे, परत जी बँकेतली काम आहे ती टीम वेगळी आहे. तर हा जो सिस्टम आहे तो लवकर समजत नाही किंवा हा डिफिकल्ट आहे बसवणं सिस्टम. हा तुम्ही कुठं शिकला? मी काय केलं, मला एक चांगली सवय आहे की माझं आज काय चुकलं आणि माझ्या सिस्टममध्ये आज काय चुकलं ते मी रोज लिहून काढतो. म्हणजे आजही मला तीच सवय आहे. म्हणजे आजही माझा पहिला कार्यक्रम ऑफिसमध्ये आल्यानंतर तोच असतो की काल सिस्टममध्ये काय गोळा झाला. आणि मग ते एक स्टाफ हायर केला, त्याला तेच काम दिलं की तू दिवसभर फक्त प्रॉब्लेम शूट करायचे आणि लिहून काढायचे. मग प्रॉब्लेम काय की खूप कॉल येतात, सगळ्यांचे अटेंड करू शकत नाही. मग पहिल्यांदा एक रिसेप्शनिस्ट, बाबा चल तुला कॉल अटेंड करायचे आहेत. मग खूप कॉल येतात पण कॉल बॅक जात नाहीत. चला ही 4 लोक सेल्सला, यांना ट्रेनिंग दिलं, तुम्ही कॉल बॅक करायचे. मग काय होते की खूप जणांच्या फाईल लॉग इन झाल्या पण डॉक्युमेंट काढताना गोंधळ उठतोय, कोणाचं काढले, कोणाचे डॉक्युमेंट काढलेच नाहीत, कोणाचे डॉक्युमेंट आले नाही त्याचा फॉलो. मग आम्ही डॉक्युमेंट डिपार्टमेंट केलं. मग असं झालं की डॉक्युमेंट डिपार्टमेंट डॉक्युमेंट काढणार का डॉक्युमेंट मागत बसणार. मग आम्ही त्याच्यामध्ये प्रोसेस डिपार्टमेंट ॲड केलं की बाबा तुम्ही डॉक्युमेंट मागायचे, व्हेरीफाय करायचे, मग डॉक्युमेंट काढायला
सुरुवात द्यायचे. मग असं झालं की डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले, डॉक्युमेंट काढले, परंतु ते बँकेबरोबर त्याचं प्रॉपर अटॅचमेंट होईना. आम्ही डिस्पॅच डिपार्टमेंट काढले की ह्या डिपार्टमेंटनं फक्त बँकेशी चर्चा करायची, त्याचा विषय संपवून टाकायचा. मग आम्ही डिस्पॅच काढलो. परत असा विषय झाला की फाईल पण डिस्बर्स झाल्या एवढं सगळं होऊन, परंतु त्याला व्याज परता वेळेत होत नाही. तो आमच्या उरावर बसतोय, सारखे कॉल लावतोय. अरे बापरे, मग आता हा नवीन प्रॉब्लेम. आम्ही त्याच्यावरती रिपेमेंट डिपार्टमेंट काढलं. मग हळूहळू प्रोसेस गेली. हा असं स्टेप बाय एकदम नाही. मग ह्या सगळ्यांवरती मग हे रोज उठायचे आणि त्यावेळी आमच्याकडे थंब मशीन नव्हतं किंवा काही सिस्टम होती. मग कोण 10ला आलं की ते 9:30चं टायमिंग टाकायचं. मग त्याचं बघून दुसरा 9:30चं लेट यायला लागले. असं करत सकाळी 12 वाजता आमचं ऑफिसच भरायचं नाही. मग त्याच्यासाठी आम्ही परत HR आणला. HR टीम हायर केली की ही सगळं तू मॅनेजमेंट कर, ह्या लोकांना मॅनेज कर की टायमिंगमध्ये आले पाहिजे, सुट्टी घ्यायचे रूल, हाफडे घ्यायचे रूल, म्हणजे जे काय असेल ते इन्क्रीमेंटचे रूल. मग HR आणला. मग HRने या सगळ्या परत तिथल्या सिस्टम बसवल्या. मग सगळं झाल्यानंतर ताळमेळ लागणार, ह्याच्याकडे पैसे यायचेत, ह्याच्याकडनं पैसे आलेले नाहीत, त्याला पैसे द्यायचेत, तो दारात येऊन बसलाय. मग आम्ही अकाउंटंट आणला, अकाउंट डिपार्टमेंट क्रिएट झालं. मग ह्या सगळ्यांवरती परत कुणाचा होल्ड नाही म्हणून आम्ही MD आणली. MDच्या पुढे आणली. पण त्यानंतर पूर्ण ऑर्गनायझरला हाताळण्यासाठी तेवढा हुशार माणूस पाहिजे, आम्ही CO आणला. मग सगळं झाल्यानंतर ही मार्केटिंग करायला पाहिजे म्हणून आम्ही मार्केटिंग टीम तयार केली. आणि मग एक छोटंसं एक वटवृक्ष. तर आता मला काय म्हणायचं आहे, जे बरेचसे व्यापारी लोक आहेत किंवा बिझनेसमॅन लोक आहेत, त्यांची मानसिकता काय असते की मी त्याला का पगार देऊ, मी त्याचंच काम करणार, मी जास्त काम करणार. की जर मोठा व्यवसाय करायचा असेल तर टीम वर्क महत्वाचं आहे. टीम बिल्ड करणं, सिस्टीम बिल्ड करणं हे किती महत्वाचं आहे. मला एक सांगताय का तुम्ही, हा कॅमेरा जो तुम्ही परचेस केलाय हा इन्व्हेस्टमेंट आहे का एक्सपेन्सेस आहे? आमची इन्व्हेस्टमेंट आहे. मग त्या मूर्खांना कळालं पाहिजे, स्टाफ हायर करणं म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे, एक्सपेन्सेस नाही. पगार देणं हा खर्च नाही, तर ती गुंतवणूक आहे. की समजा मी एखाद्या सेल्स पर्सनला 15,000 पगार देतोय तर तुम्हाला ₹1,00,000 प्रॉफिट देतोय. बरोबर. तर जेवढा जास्त स्टाफ तेवढी जास्त कंपनीची ग्रो, तेवढी ओनरची ग्रो. जेवढा स्टाफ कमी तेवढं कमी ग्रो. तर स्टाफची सॅलरी हा खर्च नाही, इन्व्हेस्टमेंट आहे. एका चांगलं ऑफिसचं भाडं हा खर्च नाही, तर ती इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक आहे, जी आदर्श गुंतवणूक म्हणता येईल. ज्याच्या माध्यमातून आम्ही टास्क देतो, टार्गेट देतो की भाई तेरे को इतना बिझनेस करना आहे, समज में आ रहा है क्या. मग आम्ही यांना लीड आल्या पाहिजेत. मग मार्केटिंगला टार्गेट की एवढे लीड आले पाहिजेत. मग सेल्सला टार्गेट की एवढे कॉल झाले पाहिजेत, एवढे लॉग इन झाले पाहिजेत, एवढे पैसे आले पाहिजेत. आता आपण सिस्टम जी तुम्ही बिल्ड केलाय ती सुरुवातीला लोकांना हायर केलंच पाहिजे. तर एखादा व्यक्ती जर चांगला टॅलेंटेड आहे, तो फाइंड आउट कसं करायचं, त्याला जर आपल्या कंपनीत घ्यायचं असेल, सुरुवातीला तुम्ही पहिला पर्सन जो घेतला तो कसा घेतला? जवळचा व्यक्ती होता, लांबचा होता, पगारावर घेतला, म्हणजे कसं त्याला बुडवलं? आता काय आहे की लक्षात घ्या, हायरिंग आणि फायरिंग हा एका कंपनीमध्ये सगळ्यात मोठा टॉपिक आहे. अच्छा, हायरिंग आणि फायरिंग, कुणाला घ्यायचं आणि कुणाला काढायचं हा खूप मोठा डिफिकल्ट क्वेश्चन आहे. आणि याच्यावरती तुम्हाला 1 तासभर आपल्याला चर्चा करावी लागेल. परंतु मी त्यातलं एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं तर कसं आहे, जसं की तुम्हाला पोलीस भरती करायची असेल तर बाबा 167 सेंटीमीटर हाईट पाहिजे, 36 छाती पाहिजे, रनिंग एवढं पाहिजे, बरोबर आहे का. त्याची तयारी लाखो मुलं करतात आणि जॉईन मात्र 2, 3, 4, 5, 7 होतात. तसं आमचं काय होतंय, मला मार्केटिंगला मुलगी पाहिजे किंवा मला सेल्सला मुलगा पाहिजे, मी मुलाखत घेताना कुणाला पण नाही घेणार. तर त्याच्यात काय गोष्टी असाव्यात त्या मुलामध्ये, त्याची उंची किती असावी, त्याचं शिक्षण काय असावं, त्याच्या मॅनेजमेंटचं कौशल्य त्याला काय असायला पाहिजे, त्याचा IQ लेवल काय असायला पाहिजे, बॉडी लँग्वेज काय असायला पाहिजे, त्याचं जनरल बिहेवियर काय असायला पाहिजे, हे आम्ही सगळं लिहून काढतोय आणि ते सगळं मॅप करतो. आणि तरीही फसतो, फसतो. त्यामुळे तो फार मोठा विषय आहे. कारण चांगला माणूस टिकत नाही आणि नालायक माणूस कंपनी सोडत नाही. कंपनी जो काम करत नाही तो कंपनी सोडत नाही, आणि जो चांगला काम करतोय तो कंपनी टिकत नाही. आणि हा भारतातच नाही, आशिया खंडात सगळ्यात मोठा विषय आहे. तर तुम्हाला त्यासाठी हायरिंग करत असताना तो काय आता संपणारा टॉपिक नाही, त्यामुळे
त्या पद्धतीने तुम्हाला नोट्स काढल्या पाहिजे की तुम्हाला कसा एम्प्लॉय पाहिजे, बरोबर. तसा तो तुम्ही हायर केला पाहिजे. ना की त्याला घ्या, नाही आलाय बाबा इंटरव्ह्यू द्यायला म्हणून घेतलाय असं नाही. तर जशी MPSC UPSCच्या माध्यमातून निवड केली जाते त्या पद्धतीने तुमचीही काही SOP USP पाहिजे ज्यातून तुम्हाला कॅन्डिडेट निवडता आला पाहिजे. एखादी टिप असेल की बाबा हे करण्यासाठी, हायर करण्यासाठी? एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी परिस्थिती खराब आहे, माझी बहीण शिकणार आहे, माझं लग्नाचं चाललं आहे, माझी आई आजार आहे आणि मी फार गरीब आहे, ह्या भावनिकतेपोटी जर कोण नोकरी मागत असेल तर त्याला देऊ नये. सगळ्यात महत्त्वाची टीप, त्याला देऊ नये. त्याला अजिबात देऊ नये. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की गरजू लोकांना देऊ नये. काही लोक आहेत ना काम कमी ड्रामालाही करतात. बरं. म्हणजे ज्यांना भांडवल करायची सवय आहे. ह्या जगामध्ये एक कुटुंब दाखवा ज्या कुटुंबामध्ये समस्या नाहीत. सिंगल एक कुटुंब या जगात दाखवा ज्या कुटुंबामध्ये समस्या नाहीत. पण काही नालायक लोकांना सवय असत्या, माझ्या बाण करून ठेवलं असताना ही वेळ आली नसती, माझ्या आईनं माझ्या लक्ष दिलं असतं तर आज मी चांगला शिकलो असतो. काय झालं सर, 5 मिनटं गाडी जर मला घावली असती तर मी टायमात, म्हणजे कारणं सांगणारी आणि त्या पद्धतीचा प्रोपोगंडा करणारी परिस्थितीचा जयरामजी, अच्छा, त्यांच्यापासून सावध राहा. तर सर आता तुमच्याकडे जर तुमच्यासारखाच व्यक्ती आला ज्याचं शिक्षण नाही काय नाही पण स्किल आहे, तर त्याला तुम्ही हायर करणार का नाही? म्हणजे त्याला कसं करणार, म्हणजे स्किल त्याच्या कशा बघणार? तर शिक्षण नसल्यावर त्याचा एक इम्प्रेशन आहे ते बॅड पडणार की बाबा काय माझं शिक्षण नाही वगैरे, पण स्किल आहे ती कशी हुडकून काढायची त्याच्या? बघा माझ्याकडं इथं आता गवंडी काम करणारी, सेंटरवर पाणी मारणारी, इथं आता अचिव्हमेंट तिने आयफोन, बुलेट 50,000 पगार येतात माझ्याकडं, त्यांना मी तयार केले. तुमच्या बिझनेसमध्ये? हां, आत्ता आहेत ऑफिसमध्ये आहेत. आत्ता तुम्ही बसलाय ऑफिसमध्ये काम करतात, जी 5,000-4,000 रुपये जॉईन केली त्यात 50,000 इन्स्टिट्यूट घेते, लाखात 3-3 लाख इन्स्टिट्यूट घेतलेली पोरं आहेत. म्हणजे स्वतः तयार करणं त्यांना पण महत्वाचं नाही तुमचं. मग हो तू सबसे बढिया बात आहे ना. तुम्ही काय असं होत थोडी होईल काय, तुम्हाला घडवावं लागेल, त्या लोकांना वेळ द्यावा लागेल, त्यांना ट्रेनिंग द्यावं लागेल आणि ती लोकं थांबतील. तयार आलेला म्हणून तुमच्याजवळ थांबणार नाही आणि तयारच्या नादाला लागायचं नाही, परफेक्शनच्या नादाला तर अजिबात लागायचं नाही. परफेक्शनच्या नादाला लागायचं नाही. परफेक्शन नसतं का असतं हे तुम्हाला म्हणायचं आहे? परफेक्शन हा प्रकारच या जगात नाही. कोण परफेक्ट नाहीच आहे. मला सांगा तुम्ही, जगात सगळ्यात जास्त विकला महागडा जाणारा मोबाईल कुठला? आयफोन. आज मॉडेल कुठलं आहे? 16. मग तिने कंपनी काढताना कुठलं काढलं होतं मॉडेल? ते बेस मॉडेल. पण मग तिने काढताना 16 घेऊन का कंपनी काढली नाही? बरोबर. ऐसा नाही. बरोबर. त्यावेळी पण ते परफेक्ट होते, आज पण ते परफेक्ट. आता उद्या ते काय वेगळं आणतील. तर ते हा मगाशी म्हणल्याप्रमाणे हा यशाचा प्रवास आहे. यश हा ठराविक ठिकाणी सक्सेसफुल असं इथं पाठी लावलं सक्सेसफुल इथं आलं की होते असं काय, हा प्रवास आहे, जर्नी आहे. त्यामुळे परफेक्शनच्या नादाला जी लागली त्यांचा बट्ट्याबोळ झालाय. परफेक्ट नसते, परफेक्ट प्रवासात असतं होते. सर आता जर एखादा व्यक्ती तुम्ही ट्रेन केला, सगळं त्यांना दिलं आणि तो सोडून गेला, तर ती भावना असते म्हणजे बाबा तो सोडून गेलाय, मग ती कशी हँडल करायची किंवा सोडून न जाण्यासाठी? तुम्हाला खूप चांगला प्रश्न आहे. हे प्रत्येक व्यावसायिकाचं आवड जागचं दुखणं आहे. आवड जागचं दुखणं आहे की ज्यावेळी आम्ही ह्या सिस्टमला सुरुवात केली, बिझनेस पीपल नावानं, आम्ही ज्यावेळी फायनान्शियल कन्सल्टन्सी महाराष्ट्रामध्ये सबसिडी व्याज परताव्यामध्ये ज्यावेळी आम्ही कामाला सुरुवात केली त्यावेळी आमच्यासोबत कोणी काम करत नव्हतं. आज काहीतरी 38 का 40 लोक आहेत जे माझ्या कंपनीतून शिकून बाहेर पडलेत आणि ते आता माझे कॉम्पिटिटर आहेत. अच्छा, ठीक आहे. तर सुरुवातीला वाईट वाटायचं, परंतु आता असं वाटतंय कारण हा फार मोठा प्रवास आहे. मुळातच व्यवसाय उभा करणं आणि तो सस्टेन नियमित राखणं. तर आज त्यातल्या म्हणजे एक हे काम चालू नाही, सगळे त्यांचे ऑफिसेस बंद पडलेत. म्हणण्याचा मत अर्थ असा आहे, तुम्ही एक कन्सेप्ट चोरू शकताय, तो सस्टेनेबिलिटी तुमच्या रक्तात असायला पाहिजे. धंद्यातली स्थिरता, प्रामाणिकपणा, कमिटमेंट हे जे काही आहेत ना शास्त्र हे आत रक्तात असायला पाहिजेत. आणि धंदा ही कमिटमेंटचा पार्ट आहे, करण्याचा पार्ट नाही आहे. तर ती कमिटमेंट आज लोकांच्याकडे राहिलेली नाही. त्यामुळे व्यवसाय सक्सेस होणं एवढं सोपा विषय नाही. कमिटमेंटला जो हातावरती तराजूसारखं पेलतो
त्याचं काम आहे, तो कमिटमेंटला जो जागतो त्याचं काम आहे व्यवसाय. आता आपली बिझनेस पीपल कंपनी वर्क कशी करते, तर मी एक उदाहरण देतो की मला व्यवसाय सुरू करायचा आहे पण भांडवल नाही. मी जर तुमच्याकडे आलो तर ती काय तिथनं पुढे प्रोसेस राहील? काय आहे की तुमच्याकडे समजा काहीच भांडवल नसेल, फक्त तुमच्याकडे आधारण पॅन आहे, तर तुम्ही व्यवसाय करावा असं मला वाटत नाही. तर मुळात तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे त्याच्यामध्ये किमान तुम्ही 3 वर्ष तर अभ्यास पाहिजे. मग 3 वर्ष तुम्ही त्या कुठेतरी नोकरी करा, रोजगार करा, त्या माणसाच्याकडे जाऊन त्याचं हातपाय दाबा, काही करा, पण त्याची बेसिक कला ही तुम्हाला अंगीकारली पाहिजे. कर्ज हा विषय नाही आहे. ज्यावेळी खरं तुम्ही स्किल्ड असताय त्यावेळी जर तुम्ही माझ्याकडे येता, त्यावेळी मी माझ्याकडे खूप सारे गॅजेट्स मी करून ठेवलेत की बाबा आता समजा तुम्हाला जर हा सेटअप स्टुडिओ चालू करायचा आहे आणि 5 लाखाची गरज आहे, तर तुम्ही माझ्याकडे आलात तर मी तुमचं सिबिल चेक करणार. सिबिल चांगलं असेल तर मी तुम्हाला स्टार्टअप असेल, PMEGP असेल, CMEGP असेल, अण्णासाहेब पाटील असेल, अशा खूप साऱ्या योजना आहेत ज्या तुम्हाला या सेटअपसाठी मदत करतात. मुद्रा असेल, त्यानंतर आता गव्हर्नमेंटनं जनसमर्थ नावाचा एक सेतू बांधला आहे जो बँकेच्या आणि कस्टमरच्या मध्ये आहे. जर तुम्ही त्याच्यावरून डायरेक्ट ॲप्लिकेशन केलं तर डायरेक्ट प्रपोजलच सँक्शन होते, म्हणजे कुणाचं पाय धरायची गरज नाही. फक्त तुमचा प्रोजेक्ट जेन्युइन असायला पाहिजे. आणि ह्या माध्यमातून मग आज आम्ही महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांना व्यवसाय करण्यासाठी मदत करत असतो. नव्या उद्योजक अशा कोणत्या 3 चुका करतो त्याला केल्या नाही पाहिजे, ज्या त्यानं केल्या की म्हणजे त्याचा लोन मिळण्यास त्याला त्रास होऊ शकतो? कर्ज मिळण्याच्या चुका एकच आहेत की लहान कर्ज काढू नका. लहान कर्ज काढू नका. एक गोष्टी अनसिक्युअर कर्ज जे असतात ते खूप लगेच मिळतात. म्हणजे मोबाईल घ्यायचा आहे, TV घ्यायचा आहे, तुमचं फर्निचर घ्यायचं आहे, फ्रीज घ्यायचं आहे, इलेक्ट्रिक, हे जे छोटी कर्ज आहेत ना, जर तुमचे EMI असतील आणि हा चुकून EMI बाउन्स झाला किंवा स्लिप झाला, हे इलेक्ट्रॉनिक्स मेथडने पेमेंट होते, तर तुमचा सिबिल खराब होऊ शकतोय. आणि अनसिक्युअर लोनला घेणाऱ्या माणसाला मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं बघितलं जात नाही. तर तुम्ही मुळातच ही चूक करू नका की तुम्ही अनसिक्युअर लोन घेऊ नका छोटे. आणि दुसरी गोष्ट आहे की तुम्ही मुळात काय की लोकांना माहीत नाही की अकाउंट कुठल्या बँकेत असायला पाहिजे. पहिली चूक की अनसिक्युअर लोन घेऊन बसतोय. दुसरी चूक काय आहे की जखम मुलग्यानं पट्टी डोक्याला, म्हणजे त्याचा व्यवसाय असतो इस्लामपुरात, खातं असते मुंबईत आणि गाव असते कोल्हापुरात. ही जो सगळं आहे असं नाही पाहिजे. जर तुमचा व्यवसाय इस्लामपुरात असेल तर तुम्ही ताबडतोब टेम्पररी ॲड्रेसची डॉक्युमेंट काढून घ्या, इस्लामपूरमध्ये करंट अकाउंट काढा, इस्लामपूरमध्ये ट्रान्झॅक्शन चालू ठेवा आणि कमीत कमी आठवड्यातून 1 वेळ, महिन्यातनं 2 वेळ तुम्ही जाऊन बँकेतल्या अधिकाऱ्याला भेटा. तुम्ही संपर्कात राहा. त्याच्या तुमच्या अकाउंटची स्थिती बघा. अकाउंट 500 रुपयापेक्षा जास्त मायनस करू नका. काही जण भाद्दर आहेत, त्याच्या अकाउंटवर लाखो ट्रान्झॅक्शन होतात, पण कधी कधी अकाउंट ते मायनस जातं. तर तुम्ही कधीही 500 रुपयाच्या 1000 रुपयाच्या बॅलन्स आणू नका. खूप निगेटिव्ह प्रोफाईल क्रिएट होते. ह्या 3 चुका तुम्ही करायला नाही पाहिजे. सर, आता तुमच्यासाठी एक गोष्ट रिलेट होती की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आता ती जी तुम्ही जर्नी आलाय, जे तुम्ही व्यवसाय केला त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळाले, पण तिथं फेलियर आले, त्यावेळेला वाटत नव्हतं की एवढं पण मोठं होऊ शकतं. ह्याच्यावर तुमचा काय विचार? असं नाही म्हणणार मी. जे होतं ते चांगल्यासाठी होते वगैरे, त्या गोष्टीला मी थोडासा बाजू देईल. तर मी तुम्हाला सांगेल की जे तुम्ही भोगताय ते तुमचं कर्म आहे. म्हणजे तुम्ही आजची फसल आ सकते. तुम्ही जर चांगलं पेरलं तर चांगलं होऊ शकते, ह्या मताशी म्हणजे मी ठाम आहे. तुम्ही जर बाबळी पेरल्या आणि त्याला जर पेरल्या त्या चांगल्याच पेरल्या आणि चांगल्याच उगवतील तर चांगल्याच उगवतील, पण ते तुम्हाला टोचणार पण चांगल्याच. तर तुमची कर्म, तुमचं जी काय कृती आहे, आराखडा आहे, त्याच्याबद्दल तुम्ही थोडं सजग असायला पाहिजे. आत्ताच्या मुलांचं काय झालंय की तो फॅशन ओरिएंटेड आहे, परंतु त्याला बिझनेस ओरिएंटेड व्हायला पाहिजे, करिअर ओरिएंटेड व्हायला पाहिजे, सोशल ओरिएंटेड व्हायला पाहिजे. तर तसं न होता तो एका साईडनं असा भटकत चाललाय. तर तुम्ही जे करताय किंवा होतंय ते चांगल्यासाठी होतं ही डोक्यातनं काढून मला चांगलं करायचं आहे आणि चांगलं होईल माझ्यासोबत, तर त्याशी तुम्ही संलग्न राहिलं पाहिजे. कारण तुम्ही जर ड्रायव्हिंग करून ड्रिंक करून जर समजा पडलात तर होतं ते चांगल्यासाठी 6 महिने जर तुम्ही हातरुणावर बसलात आणि त्यात तुम्हाला शुगर, BP, युरिनचा प्रॉब्लेम, किडनी फेल, लिव्हर फेल, तर हे कसलं चांगलं म्हणायचं? बरोबर, हे चांगलं नाही आहे. तर चांगलं काय आहे तर आम्हाला चांगलंच पेरलं पाहिजे, म्हणजे चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत, शिकल्या पाहिजेत, त्याच अंमलात आणल्या पाहिजेत.
अच्छा, तर आता आपण थोड्या इंटरेस्टिंग क्वेश्चनकडे जाऊया. तुमच्या मते सक्सेससाठी कितपत नशीब महत्त्वाचं आहे आणि कितपत मेहनत महत्त्वाची आहे? दोन्ही महत्त्वाचं नाही. दोन्ही महत्त्वाचं नाही, मग महत्त्वाचं काय आहे? महत्त्वाचं आहे की तुमच्याकडं असणारा जो टॉपिक आहे, जो विषय आहे, जो व्यवसाय आहे, त्याला लावणारी सिस्टम. आता हे बघा, माझा एक असा फोटो होता आणि हा शुक्राचा भाग आहे आणि याच्यावरती काळा डाग आहे. तर माझं जर तुम्ही जन्मपत्रिका घेऊन गेलात हां किंवा माझ्या हातात असेल तर 1000 जरी ज्योतिषांना भेटला तर ते सांगतील की हे हातात पैसे नाही आहेत आणि माझं नशीब खराब आहे. असे किती जण सांगतील? 1000. मग तुम्ही कर्नाटकापासून बेंगलोरपासून मी बऱ्याच जणांना हे नियमित अपयश काय येतंय त्यासाठी मी ज्यावेळी 1000 ज्योतिषांना भेटलो त्यावेळी सगळ्यांनी सांगितलं मला की तू भाई काही खरं नाही तुझं, तुझ्या हातात पैसे येऊ शकत नाहीत, राहू शकत नाहीत. ठीक आहे, मी पैसे मागायला माणसं ठेवून टाकली, मी पैसे मोजायला माणसं ठेवून टाकली आणि काम करायला पण मेहनत करायला मी माणसं ठेवून टाकली. आता मी काहीच करत नाही म्हणजे म्हणतो माझ्या हातनं काय होत नाही तर मी काय करतच नाही, मी सिस्टम लावून टाकली. तर तुम्ही तिकडं नाही जायला पाहिजे. नशीब वगैरे सगळ्या 12 भानगड्या आहेत. तुम्हाला वाटतं की ते ॲस्ट्रोलॉजी एवढं नाही मॅटर करत? काहीच मॅटर करत नाही सिस्टमच्या पुढं. तुमच्याकडे जर एक प्रॉपर सिस्टम असेल, एक लक्षात घ्या, आटाचक्की बघितले का तुम्ही? बघितले का? वरून दाणे टाकले खाली पीठ तयार होते. हे एक सिस्टम आहे. हे काय सिस्टम? त्या पिठाला कोण रोखू शकत नाही पीठ होण्यापासून, फक्त दाणे पडले पाहिजेत. तसं व्यवसायात आहे की माझे कॉल यायला चालू आहेत, कॉल रिसिव्ह करणारी यंत्रणा आहे, लीड क्लोज करणारी यंत्रणा आहे, लॉग इन करणारी यंत्रणा आहे. मी तुमच्यापाशी आता गप्पा मारलो आहे, कदाचित 1,00,000-2 लाख व्यवसाय त्यांनी केला असेल आत बसून. ह्यात आता नशिबाचा मेहनतीचा काय विषय आहे, ह्याच्यामध्ये सिस्टमचा भाग आहे की तुम्ही जे स्किल डेव्हलप केले त्याला फक्त एका चाकोऱ्यात सिस्टम लावून टाका. त्या साखळी पद्धतीने पाणी पेत अगदी शेत तुमचं हिरवगार होतं, काही अडचण नाही. बरोबर. आज जर तुम्हाला पुन्हा सुरुवात करायची संधी मिळाली तर तुम्ही काय वेगळं कराल? मी तेच करणार जे पहिलं केलं होतं. म्हणजे माझा कोंबड्याचा पण धंदा होता, माझी पोल्ट्री पण होती, मी कोंबड्या पण कापून विकायचो. पण माझ्याकडं गावरान कोंबड्याचा मोठा फार्म होता. जर तुम्ही ज्या स्टाईल आत्ता जरी फोन लावला तर लाडलेस चिकन नावानं तुम्हाला माझाच 9270चा बिझनेस पीपलचा नंबर तिथं देतील. तर मला तेच करायचं जिथं मी फेल झालतो. ते आता माहीत आहे ना मला, मी का चुकलो, आता कळायला लागले मला मी का चुकलो. ते आता मला रिपेअर करून तेच परत सक्सेस व्हायला आवडेल. मला दुसरं काय करायची इच्छा राहिलेली नाही. म्हणजे जेवढे मी व्यवसाय केले आणि परत संधी मिळाली, जिथून सुरुवात केली तर तोच व्यवसाय मी परत यशस्वी करू शकतो जिथं मला पहिल्यांदा अपयश आलं. बरोबर. आता सर तुम्हाला एवढं तुम्ही व्यवसाय केलं, तुम्ही फेल झाला प्रत्येक पॉइंटला, असा कोणता पॉइंट आला की आता काय होत नाही माझ्याकडनं, म्हणजे पूर्ण डिप्रेशन, इथनं पुढं असं काय पॉसिबल नाही करणं, आणि त्या पॉइंट पासून कधी तुम्ही वरती उठून नाही मला केलं पाहिजे असं कधी झालं का? नाही, मी बरं का पहिल्यापासून मी हरवणारी आहे. मी डिप्रेशनमध्ये जात नव्हतो. मी डिप्रेशनमध्ये टाकत होतो. मी खाऊन पिऊन म्हणजे माझा असा स्वभाव आहे. तर माझ्या घरात मला आमटी नाही आवडली तर मी 12-15 घरं फिरतो गावात अजून सुद्धा, तुझ्यात ताक आहे का, तुझ्या तो वांग भरलेला आहे का, तुझ्या, आणि तेवढ्यातली जी आवडेल ती मी आणून मागून खातो. पण मी घरात नाही पण उपाय झोपत नाही. म्हणजे माझ्यासोबत तुम्ही जर 100 लोक आला, माझ्या खिशातले सगळे पैसे काढून घेतले, आयुष्यभर जरी मागं नाही आता ते उपाशी तुम्हाला मी ठेवणार नाही. मला ते सगळं चांगलं माहिती आहे की असं माझ्या समजा नवीन चित्रपट आला, माझ्या खिशात पैसे असले तर मी 4 घरात पैसे 5-5, 10,000 रुपये मागून घेणार, पण मी चित्रपट बघणार. मी कधी मला असं वाटलं नाही की बाबा असं काहीतरी माझ्यासोबत चुकीचं घडले आहे तर आहे चला. पण आपल्याला कोण रोखू शकत नाही काही गोष्टी करण्यापासून, लक्षात घ्या. आणि आनंद ही अशी गोष्ट आहे ज्याचा उगम तुमच्यापासून होतो तुमच्यात संपतो. तो जर तुम्ही इतरांच्याकडून जर अपेक्षित ठेवला, शोधायला गेला तर तो तुम्हाला ह्या आयुष्यात मिळणार नाही. त्यामुळे माझा स्वभाव होता अगदी म्हणजे बिझनेस पीपलचं अखंड 1 वर्ष मी ऑफिसला हात करून येत होतो. आणि त्यावेळी मी 18 लाख रुपये माझ्या अंगावर कर्ज, 18 का 22 लाख रुपये मी भागवलं होतं. मला काही कमीपणा वाटत नव्हतं. तुमचे कपडे माझे कपडे, तुमचा शूज माझा शूज, तुमची गाडी माझी गाडी, मला काही फरक पडत नाही. माझ्याकडे हाय आणि नाही, मी ह्या दोन्ही संकल्पनेच्या पलीकडे काम म्हणजे पहिल्यापासून. आणि खरं सांगू तुम्हाला, आणि त्या संकल्पना असल्यामुळे कदाचित परमेश्वर मला जास्त आशीर्वाद दिला. तथाच तो अंदाज आहे, मला नाही कोण दुःखी करू शकत. म्हणजे ह्या तुम्ही दिखाव्याच्या दुनियेपासून खूप लांब आहे. ह्या चेअर मी भंगारबंद आणले, ते टेबल भंगारबंद आणले, त्या खुर्च्या भंगारबंद आणले. मला दिखाव्याची काही गरज नाही.
मैं हूँ लाईन व्हायची सुरू की म्हणजे असं करू. तुम्हाला तुमच्यातलं तो हुनर दिसला पाहिजे ना की दाखवण्यासाठी काय पाहिजे. मग आम्हाला काही फरक पडत नाही. म्हणजे आम्हाला म्हणजे आमच्या सर्व माणसांना तुम्ही त्या पद्धतीने इंटेन्शन ठेवून लाईफकडे बघितलं पाहिजे. तुम्ही जर इतरांच्याकडं बघून जर आनंदित होत असाल तर नक्कीच तुम्ही दुःखी आहात. बरोबर. तर तुम्ही भाई पहिल्यांदा माझ्या सगळ्यांना विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही पहिल्यांदा माणूस म्हणून जगा. ती व्यवसाय तिकडे गाडवा ढोंगणात जाऊ दे. प्रॉब्लेम काय झाला तो त्याचं मानसिक स्थिरता नाही, त्याचं स्वतःकडे लक्ष नाही आणि तो लागला व्यवसाय स्वप्न बघायला आणि काहीतरी मोठा लवाजमा करायला. काही गरज नाही. आंब्याच्या झाडाखाली जरी गेलं तर मला इतकं भारी वाटते. मला तुळशीचं रोपटं जरी एखादं बघितलं, मी काल लिंबाचं झाड एखादं बघितलं इतकं मला आवडलं. कारण लिंब आमच्याकडे बघितलं तर बहुतांशी लिंब उभे वाढतात आणि मला काल कुठंतरी लिंबाचं झाड असं आडवं पसरलेलं. मी तासभर त्या लिंबाखाली बसलो. कधी परत मिळते बसायला नाही मिळत. बरोबर. म्हणजे आम्ही खोट्या प्रमाणात नाही जगत. मला ते लिंबाचं झाड सुद्धा इतकं मोहित करून गेलं. काय मला मिळेल काही लिंबाचं झाड माझ्या दारात राहील काही. आमचा स्वभाव काहीतरी असा असायला पाहिजे की स्कॉर्पिओ मिळेल का इंडिओर मिळेल का काय करायची ती. छोट्या पण गोष्टीत मोठं म्हणू शकतो. हा ते आनंदाचं झाड तुमच्यातनं भाऊ दे. तुम्ही मस्त आहात आणि तुम्ही जे असं जगायला चालू करताय तुम्हाला लक्षात येईल की भाई काय नाही धंदा पैसा पाणी बारा भानगडी काही फरक पडत नाही. तुम्ही यशस्वी आहात. तुम्ही कोणी सर्टिफिकेट दिलं तुम्हाला अपयश आहे म्हणून? कोणी ठरवलं तुम्ही अपयश आहे म्हणून? तर तुम्ही ही जी कंपनी चालवता त्यात भरपूर फेलियर असते. तुमची सुखाची म्हणजे तुम्ही कुठे जाऊन सुख घेता? नाही कामातच आनंद. कामातच तुमचा आनंद. काम नसेल तर मग डोळ्यातनं पाण्यात चालवते. मला काम नाही आणि दिवसभरात एकही चांगलं काम नाही घडलं हातातनं तर ज्या अंतरुणावर पडतो त्या ऑटोमॅटिक डोळ्यातनं झाला चालू जातो की माझा आजचा दिवस वाया गेला. आनंद माझ्या कामात आहे आणि जर तो काम करून मला आनंद मिळतोय. मला बसून आनंद नाही मिळत. मला कुठं जाऊन नाही आनंद मिळत. तुम्ही शूट करताय तर तुम्हाला ह्यात आनंद पाहिजे. आज शूट बेट काय नाही, आज काय ऑफिस बिफिस सुट्टे आहे, मग कसला आनंद? आनंद कामात आहे ना. लोकांनी काय केलं माहिती आहे? खरं सांगतो मला, तुम्ही लहान आहे किंवा मी पण लहान आहे, लोकांनी सगळा फज्जा उडवून टाकलाय. प्रत्येक शब्दाची वाट लावून टाकल्या. ऍक्च्युली तसं नाही येते. सगळं सरळ मार्गी सरळ स्पष्ट आहे तर त्याला अवघड करून ठेवलंय. बरोबर. तर ते अवघड वेगळं काही नाही. मग कामच आनंद आहे. काम नसेल तर मी काय करणार आहे? तुम्ही तर कशाला येताय मला मुलाखत घ्यायला? तर मी तर काय करणार आहे? तर कामच आनंद आहे. मग लोकांना सजेस्ट करणं, मोटिवेट करणं, त्यांच्याकडून त्या आउटपुट ओरिएंटेड काम करून घेणं, त्यांना ट्रेनिंग देणं, आपल्यातले काही प्रॉब्लेम त्याच्यावरती काम करणं. तुम्ही व्यवसायात मोठे निर्णय घेताना एक अशी कोणती गोष्ट जी तुमच्या कायम लक्षात असते? हे काय की माझ्यामुळे कोणाला नुकसान होऊ नये. मी सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे की भले माझं स्वप्न तर चालतंय पण माझ्यामुळे एक नव्या पैशाची कोणाला झळ लागतं कामा नाही, हे माझं पहिलं शेवटचं इंटेन्शन हेच असते. भले माझा कस्टमर असू दे, माझे बिझनेस पार्टनर असू देत, माझा स्टाफ असू दे, माझ्यामुळं तुला एक रुपये झळ लागतं कामाला नाही, हे आमचं पहिल्यांदा आणि शेवटपर्यंत हेच. तर आता माझा अनेक प्रश्न आहे की तुमच्यासाठी पैसा म्हणजे काय? तुम्ही पैशाला कशा पद्धतीत बघता? आता साध्य आणि साधन म्हणजे काय? साधन म्हणजे गाडी आणि साध्य म्हणजे ज्योतिबा. आपल्याला ज्योतिबाला जायचं आहे म्हणजे ज्योतिबाला जायचं हे आपल्याला साध्य करायचं आहे. तिथं पण जायला काय लागणार? गाडी. गाडी म्हणजे साधन. ठीक आहे. आयुष्यासाठी पैसा हा साधन आहे आणि साध्य करायचं आहे काय तर आनंद. तर तो मला साध्य करायला पैसे लागत नाहीत. मी कायमच आनंदी आहे. त्यामुळे माझ्या दोन्ही विषयातनं मी परिपूर्ण आणि तृप्त आहे. आत्मतृप्त आहे आपलं. त्यामुळे माझ्याकडं साधन पण आहे आणि मी साध्य काय? आनंद. बरोबर. जीवाला आनंद पाहिजे, समाधान पाहिजे, सुख पाहिजे, ते आमच्याकडे आहे. आम्ही सॅटिस्फाईड आहोत. आम्हाला आता काही वेगळ्या काही सर्टिफिकेटची गरज नाही किंवा स्वप्नील पाटील तुम्ही तोंड बोललं भारी वाटते असं काही नाही, वाहवा केली भारी वाटते अजिबात काही नाही, तसल्याचा तिरस्कार येतो. त्यामुळं साध्य आणि साधन मस्त आहे, समाधान आहे. तर आता तुम्ही समाधान म्हणला तर तुमचे टार्गेट आता बिझनेस पीपलला घेऊन काय आहेत की इथंपर्यंत मला न्यायचं आहे किंवा काय? आता एक 7 लाख लोकांच्यापर्यंत पोचायचं टार्गेट आहे 26 सालापर्यंत. अचीव झालं की परत 14 लाख करू. नवीन म्हणजे टार्गेट कधी संपत नाही. प्रवास संपत नाही, थांबवायचंच नसतोय. मेल्यावर प्रवास. आपला कार्य झालं की विषय संपला. बरोबर. तर आता शेवटचा प्रश्न सर, या सगळ्या तुमच्या जर्नीमध्ये एक गोष्ट नव्या उद्योजकाला तुम्ही काय सांगाल? काय गोष्ट नाही. तुम्हाला जे आवडते, जे काय आवडते, काही आवडू दे म्हणतोय मी, तर त्याचं तुम्ही व्यवसायात रूपांतरित करू शकता. परंतु तुम्हाला ते करण्यासाठी एक प्लॅटफॉर्मची गरज आहे, एका चर्चेची गरज आहे, एका स्टेशनची गरज आहे. त्या स्टेशनला तुम्ही पोचा
तिथं तुमच्या लक्षात येईल की सगळे येऊन वाहनं तिथं थांबायला लागलेत. तुमचा कोणताही व्यवसाय असू दे, त्याला जी आवड आहे त्यालाच व्यवसायात रूपांतरित करा. तुम्हाला कोणीही जगात थांबवू शकत नाही. तर सर खरंच खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला तुमचे नॉलेज, तुमचा अनुभव शेअर केला. त्यातून मला पण शिकायला मिळालं आणि मी अपेक्षा करतो की माझ्या बघणाऱ्या लोकांना पण शिकायला मिळालं असेल.